तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये। खरं तर पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या दोन पालिकेचं वृत्तांकन केल्यामुळे माझा आवाज गेलेला आहे, आवाज बसलेला आहे। भरत भगतांना खालापूरमधून अटक करण्यात आलेली आहे। आता भरत भगत हे जे आहेत मंगेश काळुके हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत का, त्यांची तपासणी चौकशी जी आहे पोलिसांनी सुरू केलेली आहे। त्यामुळे भरत भगत हे अटक झाले का पोलिसांनी अटक केले हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल। मूळ मुद्दा असा की भरत भगत या गुन्ह्यामध्ये आहेत का, त्यांचे कॉल त्यांनी केलेत का, किंवा देवकरांचे कॉल त्यांना आलेत काय, हे सगळे प्रश्न जे आहे एक दोन दिवसामध्ये भरत भगत काय पोलिसांना जबाब देत आहे, देवकरांनी काय दिला, याच अनुषंगाने हा महत्त्वाचा प्रकरण आहे। मात्र भरत भगत जर अटक झालेले आहेत त्याचा परिणाम जिल्हा परिषद पंचायत समिती कर्जत मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे। कारण अशा एखाद्या राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक होणं, मंगेश काळुके हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असणं, हे सगळे प्रकरण जर आपण तपासून पाहिलं तर भरत भगतांच्या अडचणीत वाढ होऊ शकतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होऊ शकतात। मग भरत भगत जर दोषी असतील तर महेंद्र थोरवे आक्रमकतेने हे गुन्हेगार आहेत, असे लोक गुन्हेगार कर्जतमध्ये मतदारसंघात वावरत आहेत, अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकतात। त्यामुळे भरत भगत यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर आली। राष्ट्रवादी काँग्रेसला आता या सगळ्या संघर्ष सामना करावा लागेल। ऑलरेडी महेंद्र थोरवेंशी त्यांचा सामना रंगतोय, रंगत आहे आणि रंगणारही आहे। मूळ मुद्दा असा आहे की भरत भगत यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर जाऊ शकते। कारण राज्यामध्ये एक आरोपीला अटक केली, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रायगडच्या नेत्याला अटक करणं एक पक्षासाठी ही खूप मोठी दुःख आणि एक शोकांतिका म्हणावी लागेल। रायगडच्या राजकारणामध्ये, कर्जतच्या राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये राजकारण करत असताना हत्या करणे हे चुकीचंच आहे। अशा प्रकारची हत्या करून एखाद्या राजकारणामध्ये जय पराजय होत राहतो, तो स्वीकारला पाहिजे। काही झालं तरी आपलं मत, भूमिका ही व्यक्त केली पाहिजे, पण अशा प्रकारे हल्ल्यातून भूमिका व्यक्त करणं, त्याला आयुष्यातून बर्बाद करणं, त्याच्या परिवाराला, त्याच्या भागाला, त्याच्या गावाला, त्याच्या प्रभागाला, हे चुकीचं आहे। त्यामुळे भरत भगत यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर जाऊ शकते आणि त्याचा परिणाम जो आहे तो निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल, हे मात्र नक्की आहे। आता सुधा घारेंचं नेमकी काय झालं, सुधा घारे त्या दोषी आहेत का, सुधा घारे कोणती भूमिका मांडतायत का, न्यायालयाने त्यांच्या बाबतीमध्ये जामीन फेटाळला असला तर पुढचा तारीख जी आहे ती पडणार आहे। त्यामुळे सुधा घारे यामध्ये किती दोषी आहेत का, त्यांना का गवलं जाते का, यांना बळीचा बकरा बनवण्याचं काम कोण करतंय का, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। तरी साधारणपणे हे सगळा खुलासा व्हायला साधारणपणे फेब्रुवारी महिना उजाडेल आणि निवडणुका मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या आहेत त्या लागलेलेच आहेत निवडणुका, पण शेवटच्या टप्प्यामध्ये सुधा घारेंची एंट्री होऊ शकते। कारण या सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया तातडीने केल्या जातील। सुधा घारेंचं नाव नसेल तर सुधा घारेंना या प्रक्रियातून बाहेर काढलं जाईल आणि जर ते दोषी असतील तर त्यांना पुढे शिक्षा होईल आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असेल हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं राहील। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर आली, दोन नेत्यांमुळे बॅकफुटवर आली का, हो, पण कदाचित दोन्ही नेत्यांचा दोष नसेल तर त्याचा भविष्यामध्ये ज्यांनी आरोप केले, जे पक्ष शिवसेना आरोप करते, त्यांना मात्र ह्या दोन नेते जर दोषी नसतील तर सर्वाधिक फटका शिवसेनेलाही बसू शकतो। कारण सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने येईल राष्ट्रवादीच्या, हे तितकंच खरं आहे। सध्या तरी यांचे कॉल गेलेत का, यांनी हत्येमध्ये दोन दोषी आहेत का, सुपारी दिली होती का, त्यांना मारायचं होतं का, मंगेश काळुकेला कर्जत मतदारसंघात दहशत पसरवायची होती का, हे सगळे प्रश्न पडलेले आहेत। त्या प्रश्नाची उत्तरं एक महिन्यानंतर आपल्याला स्पष्टपणे दिसतील आणि यामध्ये खरा दोषी कोण हे सुद्धा आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दिसेल, हे मात्र तितकंच खरं आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।